भरपूर थंडी सुरू झालेली आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये नाश्ता कसा असावा तर हेल्दी सुद्धा आणि पोटभरीचा सुद्धा, तर त्यासाठीच मी आज मस्त असा उपमा तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। तर त्यासाठी साहित्य सर्वप्रथम काढून घेतले, त्यानंतर इकडे जे आहे कढई तापल ठेवली, त्यामध्ये 2 पळी तेल घातलेलं आहे आणि 7-8 काजूचे पाकळ्या आणि जे 2 ते 3 चमचे शेंगदाणे घेतलेले होते छान असे आपण फ्राय करून घेऊया, काढून घेऊया छान तळून, कारण जे आहे ते आपण नंतर त्यामध्ये घालणार आहोत। त्यानंतर इथे जे आहे 1 वाटी जाड रवा घेतलेला आहे। उपम्यासाठी महत्त्वाचं म्हणजे जाडच रवा घ्या। त्यानंतर रवा जो आहे छान असं मंद आचेवर 2 ते 3 मिनिटे भाजून घ्यायचा आहे। खूप कलर बदलेलीत का अजिबात नाही भाजायचा, फक्त 2 ते 3 मिनिटं मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचं। त्यातलं जे मॉइश्चर आहे ते काढून घ्यायचं आणि टेस्ट सुद्धा वाढते असं केल्याने। त्यानंतर इकडे ताट घेतलं, त्यामध्ये रवा जो भाजलेला आहे तो काढून घेतला। त्यानंतर परत थोडंसं तेल टाकलं, त्यामध्ये अर्धा चमचा राई घातली, 1 चमचा जिरे घातले, 1 चमचा उडीद डाळ घातली, 1 चमचा हरभरा डाळ घातली, छान असं तळून घेतलं सर्व। त्यानंतर काही कढीपत्त्याचे पानं घातले 7-8, ते सुद्धा छान तडतडले की त्यामध्ये नंतर जो आहे 2 ते 3 हिरव्या मिरच्या जे कट करून तुकडे घेतलेले ते घातले। एक मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतलेला तो सुद्धा घालून घेतला आणि छान असा कांदा 2 ते 3 मिनिटं तळून घेतलेला आहे। एक मीडियम साईजची शिमला मिरची बारीक कट करून घेतली, ती लास्टला शेवट घातली कारण शिमला मिरची लगेच शिजली जाते। त्यानंतर अर्धा चमचा काळी मिरी पावडर घातलेली होती, ती सुद्धा व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली आणि आता 1 वाटी रवा घेतला होता, तर त्यामध्ये आपण 2 वाटी पाणी घातलं आणि अजून थोडंसं पाणी घातलेलं आहे, म्हणजेच की 2.25 वाटी पाणी घातलेलं आहे आणि हे प्रमाण जे आहे परफेक्ट आहे। त्यानंतर अर्धा चमचा मीठ घातलं चवीनुसार आणि पाणी छान उकळलं की जो आपला गरा होता भाजलेला तो घालून घेतला आणि छान असं मीडियम फ्लेमवर शिजवून घेतला। एकदम मोकळा होईल असं पाण्याचं प्रमाण घ्या तुम्ही नक्कीच। आणि अशा प्रकारे जो आहे आपला उपमा छान असा शिजलेला आहे, शिजत आलेला आहे आणि पाण्याचं प्रमाणसुद्धा तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट झालेला आहे। उपमा छान मऊ असा शिजून आलेला आहे। त्यानंतर जे शेंगदाणे काजू होते ते घालून घेतले आणि छान कोथिंबीरसुद्धा घातली आणि मिक्स करून घेतलं व्यवस्थित। असं पूर्ण व्हिडिओ हवा असेल तर यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता। आणि इकडे आपला मस्त असा उपमा तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या आणि छान असं लिंबू पिळून उपमा तयार आहे।